तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्री वर्कआउट हे कसं घ्यायचं. घेणं खूप सोपं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. झाकण खोललं, एक स्कूप टाकलं आणि प्यायचं. पण टायमिंग मॅनेजमेंट कसं आहे, मेन टायमिंगचा सगळा गेम आहे. तुम्हाला तुमच्या वर्कआउटचा कमसे कम अर्धा तास अगोदर तुम्हाला प्री वर्कआउट तुमचं ड्रिंक प्यायचं आहे. याचं रिझन असं आहे, तुम्ही जर का लगेच पिसाल जिममध्ये आणि लगेच वर्कआउट करसाल तर तुमचा काय फायदा नाही. तुमचं ॲटलिस्ट अर्धा तास तरी तुमचं प्री वर्कआउट तुम्हाला पिलं पाहिजे. कारण तुम्ही जे पिताय त्याच्यामध्ये अल्फा GPC आहे, एल-आर्जिनिन असतं, सिट्रलिन असतं, परत अजून काय काय असतं, बीटा एलानाइन असतं, क्रिएटिन असतं, टायरोसिन असतं, टॉरिन असतं. एवढं सगळं सॉल्ट बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला थोडा वेळ लागतो जरा. जर का तुम्ही एकदा ट्राय करा आणि हे ट्राय नका करू, हे तुम्ही कंटिन्युअस करा. बघा, तुमचं वर्कआउटचा अर्धा तास अगोदर पिवत जावा, तुम्हाला रिझल्ट बघा कसा येईल. जी तुम्हाला एनर्जी तुमच्या पहिल्या सेटमध्ये येणार आहे ना, तीच तुम्हाला एनर्जी तुमच्या शेवटच्या एनर्जी सेटमध्ये कॉन्स्टंट एनर्जी तुम्हाला राहणार आहे. आणि आता असं नाही की हा प्री वर्कआउट चांगला नाही, सगळा प्री वर्कआउटमध्ये तेच असतं. तुम्ही लोक काय करतात, फक्त घेताना जरा लेबलिंग नीट बघा, लेबलिंग क्लिअर असली पाहिजे. जर का तुमचं प्री वर्कआउटमध्ये प्रॉपर्टी ब्लेंड वगैरे असं काय असेल, प्रॉपर तिथे लिहिलं नसेल किती काय काय आहे, तर ते वाला घ्यायचं टाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता मी वर्कआउटला हे पिऊन जाणार आहे, एन्जॉय करतो. बाय बाय.